नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. नव्याने तुला ओळखावे. स्वरा आणि मानवचा नुकताच विवाह झाला होता. मानवला विवाह करण्यास तसा फारसा रस नव्हता, पण घरच्यांच्या आग्रहाखातर नाईलाजाने त्याला तसं करावं लागलं होतं. स्वराचीही विवाहाबाबत फारशी त्याची स्वप्ने बहुधा नसावी. स्वरा आणि मानव दोघांचेही शिक्षण जवळजवळ सारखेच झाले होते, अर्थात 12वी पर्यंत. दोघांच्या वयात मात्र 7-8 वर्षाचे अंतर होते. अर्थात जीवनातील अनुभवाने मानव तिच्यापेक्षा बराच पुढे होता. स्वरा दिसायला तशी बऱ्यापैकी सुंदर होती. कदाचित मानवच्या अपेक्षापेक्षा थोडी उजवी असेल. मानव छोट्या मोठ्या व्यवसाय करून महिन्याला 10-12 हजार तरी सहज कमावित होता. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी वगैरे नव्हत्या. मानव विवाह केला तर प्रेमविवाह करायची इच्छा होती. स्वराशी विवाह केल्यामुळे त्याची इच्छा अर्धवट राहिली होती. स्वरा आणि मानव दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत नव्हत्या आणि त्या जाणून घेण्याची इच्छाही नव्हती. दोघांच्या विवाहाला जवळजवळ 3 महिने झाले तरी मानव तिच्याशी कामापुरता संवाद साधत होता. मोकळ्या वेळात मानव पुस्तकात अथवा टीव्ही डोकं खुपसून बसत होता. स्वरानेही त्याची फारशी दखल घेतली नाही, कारण तो अबोल आणि अभ्यासू आहे असं कोणीतरी त्यांच्या विवाहापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे त्या दोघांचं जीवन अतिशय संथ गतीने चाललं होतं. नवीन विवाह झालेली जोडपी एकमेकांसोबत फोनवर तासनतास गप्पा मारतात, पण येथे दोघांकडेही मोबाईल असतानाही तसं काही होत नव्हतं. मानव शुद्ध शाकाहारी आणि निर्व्यसनी होता, त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्याची काहीच तक्रार नसायची. ताटात जे वाढलं जाईल ते तो निमूटपणे खायचा. फक्त घरी आल्यावर त्याला 4-5 वेळा चहा लागायचा. झोपण्याआधी अंथरुणही कधी तो स्वतःच घालत असे. सकाळी अलाराम लावून उठे आणि स्वतःची सगळी कामे आटपली की स्वराला डब्बा करायला उठवीत असे. स्वरालाही त्याची आता सवय झाली होती. मानव आणि स्वरा त्या घरात एखाद्या यंत्राप्रमाणेच वावरत होते. स्वराने जर मानवकडे पैसे मागितले तर कशाला पाहिजे हेही तो विचारत नसे. इतका साधा बोळा नवरा, पण त्यालाही काही विचारण्याची हिंमत स्वराने होत नव्हती. स्वराला वाटत होते की आपल्या नवऱ्याला काम किंवा दाम या व्यतिरिक्त कशातही फारसा रस नव्हता. कधी तर त्याच्या पुरुषत्वाबद्दलही तिच्या मनात शंका येत होती. पण आपल्या वाटण्याची दखल घ्यावी असंही तिला कधी वाटले नाही. आपला विवाह झालाय यातच सध्या ती समाधान मानत होती. मानव घरी नसताना स्वराला एकटीला कंटाळा येत असे, म्हणून तिने लहान मुलांसाठी शिकवणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मानवने तिच्या या उपक्रमाला विरोध केला नाही. स्वरा कधी माहेरी जाते म्हटली तरीही तो तिला कधीच नाही म्हणत नसे आणि माघारी कधी येणार म्हणून विचारणाही करत नसे. स्वराला प्रश्न पडे, माझ्या गैरहजेरीत घरातील सर्व कामे अर्थात स्वयंपाक करण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत आणि झाडू मारण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत सारी कामे तो करतो, पण तरीही त्याला अहंकार त्याच्या चेहऱ्यावर नसतो. कदाचित मी त्याच्या जीवनात त्याच्या जगण्याचा भाग असल्याची त्याने दखलच घेतली नाही. एका दिवशी रात्री टीव्ही पाहत असताना काहीतरी बिघाड होऊन वीज गेली. स्वराला वाटलं आता रात्र अंधारात काढावी लागणार, पण तसं काहीही झालं नाही. मानवने स्वतः इलेक्ट्रिशियनची भूमिका बजावली. स्वराची आपल्या नवऱ्याशी रोज नव्याने ओळख होत होती. एके दिवशी स्वरा शिकवणी घेत असताना एक लहान मुलगा स्वराला म्हणाला, बाई मला पोपटाचे चित्र काढून द्या ना. त्यावर स्वराने नाईलाजाने तो नकार दिला. तेथून काही अंतरावर बसलेल्या मानवने त्या मुलाला वही घेऊन आपल्याकडे बोलवलं आणि त्याच्या वहीवर छान छान पोपटांचे चित्र रेखाटून दिले. आपला नवरा उत्तम चित्रकार आहे हेही तिला नव्यानेच कळले होते. तो तिच्यापेक्षाही उत्तम शिक्षक आहे हेही स्वराला लवकरच लक्षात आलं होतं. तो सर्वच विषयात पारंगत आहे, म्हणून कदाचित मी त्याला त्याच्या लायक वाटत नाही. टीव्हीवर एखादा प्रेमपट लागला तर तो मन लावून पाहतो. विनोदावर मन मुराळ हसतो, पण माझ्याबरोबर एक शब्दही बोलायला त्याची जीभ मोठ्या मुश्किलीने वळते. मानव स्वराबरोबर कधीच मोठे बाजारात वगैरे जात नसे. त्या दिवशी स्वराने हिंमत करून मानवला आपल्याबरोबर बाजारात खरेदीला येण्याचा आग्रह केला. तिच्या प्रेमळ आग्रहाला तो विरोध करू शकला नाही. घरातून बाहेर पडताच मानवला अनेक जण ओळखीचे भेटले, ज्यात दुकानदारांपासून ते पुढाऱ्यांपर्यंतच्या लोकांचा समावेश होता. मानवने स्वराबरोबर त्यांची ओळख करून दिली.
त्यातील फारच कोणी तिला ओळखत नव्हतं. मानवच्या पत्नीला समाजात किती मान आहे हे तेव्हा स्वराच्या पहिल्यांदा लक्षात आलं. आपला नवरा उत्तम वक्ता आणि राजकारणी आहे हेही सत्य तिलाही पचवायला जड जात होतं. रस्त्यात भेटणाऱ्या शेकडो लोकांना सलाम नमस्ते करत त्यांचा पाहुणचार घेत चालताना स्वराला नकोसं वाटू लागलं होतं. यापुढे मानव बरोबर बाजारात न येण्याचा निर्णय तिनेच मनोमन घेऊन टाकला. नवरा म्हणून स्वराला मानव चार चौकात साधा भोळा वाटला होता, पण प्रत्यक्षात तसा तो नव्हता. त्याच्यात जितके गुण होते ते सर्व गुण कोणा एका व्यक्तीत असणे जवळजवळ अशक्य. म्हणूनच कदाचित त्याच्या प्रेमात पडण्याची हिंमत कोणी केली नाही. अनेक मुलींना लग्नासाठी त्याने का नकार दिला होता हेही स्वराच्या लक्षात आले. मी फक्त त्याची पत्नी झाले, जोडीदार झाले नाही. हा विचार स्वराला कासावीस करत होता. त्या रात्री हिंमत करून स्वराने मानवला प्रश्न केला, माझं काही चुकलंय का? त्यावर मानव म्हणाला, हो, चुकलंय तुझं. तू माझ्याशी विवाह केलास, माझ्या पुरुषत्वाबद्दल शंका घेतलीस, पण पत्नी या नात्याने जाब विचारण्याचे धाडस केले नाही. मला तुझ्यातील ही गोगलगाय आवडली नाही. मला हवी होती डरकाळ्या फोडणारी वाघीण, पण तू तर मात्र शेळी निघालीस. त्यामुळे मला ससा व्हावं लागलं तुझ्यावरील प्रेमापोटी. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.